नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला एकदम भन्नाट रेसिपी दाखवणार आहे. कच्ची केळी पाण्यात शिजवून तर पहा काय रेसिपी बनते ती. तर हे पहा, आता मी केळी घेतलेली आहेत, 4 केळी आहेत कच्ची माझ्याकडं. आणि कच्ची मी केळी आता पहा आता तुकडे करणार आहे. एकदम जबरदस्त रेसिपी आहे. खरंच पाहिली नसणार आहे तुम्ही नक्कीच, किंवा केली नसणार आहे असं तरी मला वाटतं. आणि केली असली तरी या पद्धतीने नसन केली तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण. मी एवढी 4 केळी घेतली आणि कच्ची केळी घ्यायची, एकदम पिकलेली घ्यायची नाही, कच्चीच घ्यायची केळी. आणि कच्ची केळीपासून मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. खरंच मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल. अगदी नवीन आहे, वेगळी आहे आणि झटपट होणारी आहे, कमी सामग्रीमध्ये. तर मी कढईमध्ये पाणी ठेवलेले आहे पहा उकळायला, आणि ह्याच्यावर झाकण ठेवते जरा, त्याला उकळी येऊ द्या. नंतर आपण त्याच्यात केळं शिजवायच्यात. तर ह्याला जरा उकळी यायला लागलेलीच आहे. तर मी केळी आहेत ना तोडलेली आपली, मी संपूर्ण केळी 4 केळी आहेत ना ती सोडून देणार आहे पाण्यात. हे पहा, हे पाण्यात द्यायची सोडून केळी. बघा रंग आता हिरवागार आहे, पण नंतर रंग कसा होईल तुम्ही पहा. आता ह्याला मी ह्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे ह्या पाण्यामध्ये, आणि ह्या पाण्यामध्ये आणि झाकण ठेवणार आहे. चांगली 2-3 मिनटं तरी झाकण ठेवणार आहे. हे बघा, मस्त परत बसून दिली आणि झाकण ठेवते आता. आणि ह्याला 2-3 मिनटांनी तुम्हाला परत दाखवते खोलून. उलटी बालटी करायला हवी ना आपल्याला. तर आता हे बघा छान उकळी आलेली आहे, त्याला जरा उलटी बालटी करते. रंग बदलत चाललेला आहे केळ्यांचा. हे बघा छान रंग बदलत चाललेला आहे. तर आता ही परत पलटी करते जरा आणि ह्याला ठेवून देते. हा एकदम आपल्यातून पदार्थ बनतोय मैत्रिणींनो. खूप छान वेगळा टेस्ट येते, मस्त वाटते खायला पण खूप छान. तर हा पदार्थ पहा तुम्ही. आता ही माझी झालेलीच आहे, रंग त्याचा बदल झाली आहे. आता आपण ह्याला गॅस बंद करू. बंद केला गॅस मी, आणि आता मी काढून घेते चाळणीत. तर पहा आता मी जरा थंड करायची तिला, नंतर दुसरं प्रोसेस करायची आपल्या तिच्यावर. मी चांगले 3-4 मिनटं चांगली उकडून घेतली होती ह्यांना. तर मी आता थंड करायला चाळणीत ओतून ठेवते. हे पहा काढलेली आहे सर्व, आणि आता होऊ दे जरा थंड. तर ही झालेलीच आहे माझी थंड पहा. आता हे 4च्या 4 पण थंड झालेली आहेत. आणि मी एक केळ घेणार आहे काढून आता पहिलं. बघा ही बाजूला ठेवते, एक केळाचा प्रोसेस करून दाखवते तुम्हाला. ही केळी कापून घ्यायची आजी, ह्याचे 3 भाग करायचे केळांचे. हे पहा आता ह्याला अशी सुद्धा निघू शकतात, तशी कच्ची याची निघाली नसती, पण आता साल त्याची सहज निघली जाते. हे बघ लगेच साल निघतात. आणि हे बाजूला ठेवते. कधी कधी त्या केळ्यांमध्ये ना मध्ये कधी कधी काळं निघतं, तर कधी काढायचं कधी असलं तर ते शिजल्यानंतर होतं कधी कधी काळं. तर ते साल सर्व काढायचे आपल्याला, पूर्ण साल नाही दिस राहिली पाहिजे. तर आता ही मी संपूर्ण केळ परत पण हे सोलून घेते मी. बघा सहज साल निघते त्याची, तशी निघाली नसती, त्याला सोरीनीच सालून काढायला लागलं असतं आपल्याला. आता हे सर्व केळांचं मी त्याच पद्धतीने करते. साली काढून घेते, 3 भाग करायचे असे बघा. आणि पूर्ण साल फटाफट निघती, काही वेळ लागत नाही तिला निघायला, सहजपणे निघून जाते. आपण पिकलेली केळं कशी असतात त्या पद्धतीने साल निघते. पण ही काय आतमध्ये एवढी शिजलेली नाही आहेत, कडकच आहेत आतमध्ये. एवढं तुम्हाला जाणवत पण असेल कडक आहेत म्हणून. आता ह्याला काय करायचं, भरून ठेवते. आणि एक प्रोसेस दुसरं राहिले अजून याच्यात करायचं, तर तो करून दाखवते तुम्हाला आधी. तर हे मधी ह्याला कापून घ्यायचे असं मधी, असं सर्व केळांच्या फोडी बनवून घ्यायच्यात अशा अर्ध्या. हे काही काळी झाल्यात बघा, तर ती झाली तरी चालतात, काही होत नाही त्यांनी. ते होतात उकडल्यावर थोडीफार होतातच काळी, त्याला काय नाही, चांगलं आहे ते. तर तेल तापायला ठेवले, आणि ही केळी आपण कापलेली आहेत ना ही सोडून द्यायची त्याच्यात. अगदी सोप्या पद्धतीची रेसिपी आहे, आवडेल तुम्हाला भात मी रेसिपी खूप छान. हे 2 प्रकार करतात ह्याच्यामध्ये, तर मी आता एक प्रकार दाखवणार आहे तुम्हाला.
एक मग नंतर कधीतरी दाखवून तर सांगते तोंडाने काय करायचं पुढे ते. म्हणजे अशी बी करू शकता, तशी बी करू शकता, ते सांगते तुम्हाला. तर मला आमच्याकडे अशा पद्धतीने आवडतात ना, म्हणून मी ही केलेली आहे. तुम्हाला दुसरी पद्धत पण सांगणार आहे, कशा पद्धतीने पण होऊ शकतात ती आणखी. तर पुढे गेल्या व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेलच काय करणार आहे ती. तर छान अशी त्यांना कडक होऊन द्यायची, मस्त भाजून घ्यायची. अजून एक प्रोसेस राहिलेला आहे आपला, तो पण करणार आहे इथे. तर झाल्यानंतर तुम्हाला कळेनच पुढे गेल्यावर. उलटं पालटं करत राहायचं सारखं. मैत्रिणींनो, नवीन नवीन रेसिपी असतात चॅनलवर, पाहत जा आणि बनवत पण जा मैत्रिणींनो. बऱ्याच बायका म्हणजे बऱ्याच माझ्या सख्या आहेत, त्या बनवतात आणि भरपूर लांबून लांबून व्हिडिओ पाहतात. कोण हैदराबाद, कर्नाटक, अमेरिकेवरून, परत आपल्या महाराष्ट्रात तर संपूर्ण पाहतात. म्हणजे बेंगलोरवरून सगळीकडून माझ्या रेसिपी लोक पाहतात आणि पाहत जा सर्वच जण. म्हणजे कुठून पाहता मी विचारत राहते ना, तर सांगतात कमेंटमध्ये की आम्ही इथून पाहतो, तिथून पाहतो. तर अशा पद्धतीने तुम्ही पण पाहत जा आणि मला कमेंट करीत जा, कशा वाटतात माझ्या रेसिपी, आवडतात का तुम्हाला. आणि नवीन पाहता असताना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा आवडतात का रेसिपी म्हणून. तर इथे पहा, आता मी एक प्रोसेस राहिले, मी तर ते चाळणीत जरा काढून घेते वरचं. इथं आल्यावर दाखवते आता. तर ही काढलेली आहे अर्धे. आता अर्धे काय करायचे, ह्याला आपल्याकडे गोटा आहे माझ्याकडे, त्या गोटा घ्यायचा, त्याला असं वरून दाबायचं, चपटं करायचं जरा असं. तर तुमच्याकडे नसला गोटा तर तुम्ही ग्लास असलं ग्लास दाबून करायचं, किंवा वाटीने दाबून अशा प्रकारे दाबायचं जरा त्याला जरा असं चपटं करायचं थोडंसं. त्या चपट्याचं मी कारण सांगते तुम्हाला पुढे गेल्यावर, का चपटं करायचं. तर हे परत तेलात टाकायचं, दुसरी घेते आता उरलेलं. असं करायचं. गरमच आहे हे, म्हणजे तेलातूनच काढून इकडे ठेवलेले आहे मी त्याच्यामुळं. आणि होतात लगेच पटकनी, काही जास्त वेळ पण नाही खाते. आणि खायला मात्र विचारू नका, एवढी जबरदस्त आहे खायला. मी बनवलं तर कळेन तुम्हाला खायला कसं आहे ते. आता हे आता बऱ्यापैकी सगळं माझं झालेलं आहे करून. मी आता तुम्हाला थोडी चाळ केळ्यांचंच दाखवलेलं आहे. तर मला कधी करायचं झालं तर मी भरपूर डझन केळं घेऊन आणून करतो आम्ही. पण आता मी दाखवायसाठी रेसिपी 4च केळं घेतलेली आहे. तर तुम्हाला दाखवते पुढे. आता दोन्ही प्रकार करतो आम्ही. तर एक प्रकार तुम्हाला दाखवते मी. तर हे मी तिखटाचं करणार आहे, म्हणजे याला मी वरून तिखट, मीठ किंवा चाट मसाला घालून करणार आहे. दुसरं कोणी म्हणजे आणखीन एक प्रकार करायचं म्हटलं ना, ह्याला ना पाक करायचा आपला, साखरेचा पाक करायचा. आणि मग नंतर ते हे फ्राय झाल्यानंतर ना त्याच्यावर ओतायचा. तो फार अप्रतिम लागतं ते पण, साखरेचा पाक ओतायचा. आता हे माझं मी करणार आहे, त्याच्यावर मी लाल म्हणजे तिखट मसाला टाकून करणार आहे. आणि दुसरी प्रकार करायचं ते पाकावर पाक ओतून करायचं आहे. म्हणजे बघा, दोन्ही पण प्रकार तुम्हाला सांगितलेले आहे. इथून पुढचे आहे तो प्रकार. आता मी काढून घेते. हे काढून घेतल्यावर एका ताटात किंवा प्लेटमध्ये कशात बी ठेवायचं आणि वरून त्याच्यावर पाक ओतायचा. मग ते फार अगदी छान लागतं. आपण खाजा बनवतो ते कसं पाकात टाकतो, किंवा जिलाबी बनवतो ते कसं पाकात टाकतो, असे पाकात टाकायचे. हे तुम्हाला आवडलं तर ते पण करू शकता, नाहीतर हे आपले चटपटीत तिखट मीठ टाकून करतात ते मी आज ते दाखवणार आहे तुम्हाला. तिखट मीठवालं, पाकातलं नाही दाखवणार. म्हणजे असे 2 प्रकार आहेत तुम्हाला. खूप छान लागतं, ते पण छान लागतं, हे पण छान लागतं. तर झालेलं आहे, मी काढून दाखवते आता प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते. हे बघा, कुरकुरीत झालेलं आहे छान. तर तुम्हाला आवाज नाही यायचा, पण छान कुरकुरीत झालेलं आहे. आता हे मी प्लेटमध्ये भरते आणि त्याच्यावर लाल तिखट आणि मीठ टाकायचं. चाट मसाला असला तर चाट मसाला टाकायचा. मस्त लागतं, अगदी छान खायला, खूप छान लागतं.
तर नक्कीच माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. मैत्रिणींनो, पाहत राहा ही रेसिपी आणि बनवत पण जा, खायला घालत जा सर्वांना, घरात मुलाबाळांना. खूप छान लागतं हे, टेस्ट खूप छान आहे. एकदा ट्राय करून पाहायला काहीच हरकत नाही. हे बघा, आता वरून मी थोडंसं तिखट टाकते आणि मीठ पण टाकते वरून. थोडा चाट मसाला टाकायचा तर टाकू शकता तुम्ही, काळं मिरं बी टाकायचं तर टाकू शकता. फार छान लागतं. तर कशी वाटली माझी रेसिपी ते पण नक्कीच कळवा मला कमेंटमध्ये. वाटते का नाही एकदम चटपटीत आणि वेगळी पद्धत आहे का नाही, मस्त आहे का नाही. तर आता पुढे तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. मैत्रिणींना, माझा स्टॉक आलेला आहे मसाल्याचा. तुम्हाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही फोन करू शकता. फ्री डिलिव्हरी, घरपोच मसाला भेटणार. 2 दिवसात मसाला तुमचा कुठेही असला तरी भेटणार. सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. हे बिना केमिकलचे मसाले आहेत, चुलीवर भाजलेले आहेत. नक्कीच घ्या, आवडला तुम्हाला तर. आणि माझा हा पदार्थ कसा वाटला केळाचा तो नक्कीच सांगा. बाय, चला भेटूया.